नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील कलम आपण अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत आपण सर्वच भाग पूर्ण केले आहेत आणि सर्वच अनुच्छेद देखील पूर्ण केले आहेत. आणि आजचा जो भाग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण झालेल्या भागांमध्ये, झालेल्या अनुच्छेदांमध्ये घटना दुरुस्ती कधी आणि कशी झाली याबाबतची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय संविधानामध्ये आतापर्यंत 106च्या आसपास घटना दुरुस्ती झालेली आहेत आणि घटना दुरुस्ती ही त्या त्या काळानुसार, त्या त्या परिस्थितीनुसार होणं हे अत्यावश्यक आहे. तर पुढच्या उदाहरणांमधून, पुढच्या घटना दुरुस्तीमधून आपल्याला कळणार आहे की कोणत्या साली कोणती घटना दुरुस्ती कशी झाली. सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये 22 भाग होते, पण घटना दुरुस्तीनंतर त्या भागांमध्ये वाढ होऊन ते भाग झाले आहेत 25, ज्यामध्ये आपल्याला त्याचे उपभागामध्ये त्याचं विश्लेषण आहे. म्हणजे भाग 1 ते 22 तसेच आहे, पण त्यामध्ये उपभाग हे समाविष्ट झाल्यामुळे टोटल आता 25 भाग आहेत. आणि सुरुवातीला जवळपास 395च्या आसपास अनुच्छेद होती आणि घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्या अनुच्छेदांची संख्या आता जवळपास 470च्या आसपास झालेली आहे आणि आतापर्यंत 106 घटना दुरुस्ती झाली आहे. तर चला प्रत्येक घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली, कशी झाली, त्याच्यामुळे काय बदल झाला तो आपण बघूयात. त्यामधला पहिली घटना दुरुस्ती झाली ती म्हणजे 1951 मध्ये, ज्यामध्ये 90 परिशिष्ट, जमीन सुधारणा, भाषण स्वातंत्र्य याबाबतच्या तरतुदी, याबाबतचे बदल, याबाबतच्या गोष्टी त्यात समाविष्ट झालेल्या आहेत. ही होती पहिली घटना दुरुस्ती. दुसरी घटना दुरुस्ती झाली 1952 मध्ये, ज्यामध्ये लोकसभेतील जागांच्या वाटपातील बदल स्पष्ट झाले. तिसरी घटना दुरुस्ती झाली 1954, ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या नियंत्रणासाठी केंद्रीय अधिकार कशा पद्धतीचा असेल ही माहिती देण्यात आली. चौथी घटना दुरुस्ती 1955 मध्ये, ज्यात मालमत्ता अधिकारातील न्यायिक पुनरावलोकन मर्यादित याबाबतची बदल करण्यात आला किंवा माहिती किंवा तरतूद समाविष्ट झाली. पाचवी घटना दुरुस्ती झाली तीही 1955 मध्ये, ज्यात राज्यांच्या सीमा बदलण्यापूर्वी राज्यांचे मत घेण्याची कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. यानंतरची सहावी घटना दुरुस्ती 1956, ज्यामध्ये आंतरजातीय व्यापार आणि विक्री कर याबाबतची माहिती मिळते. सातवी घटना दुरुस्ती 1957, राज्याची पुनर्रचना भाषिक आधारावर कशा पद्धतीची असेल त्याची माहिती मिळते. आठवी घटना दुरुस्ती 1960, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अँग्लो इंडियन आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढवली 1970 पर्यंत. आणि नववी घटना दुरुस्ती 1960, ज्याच्यामध्ये बेरुबारी क्षेत्र पाकिस्तानाला हस्तांतरित करण्याबाबतची तरतूद स्पष्ट आहे. तर 10वी घटना दुरुस्ती 1961 मध्ये, ज्यात दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट झाले. यानंतरची 11वी घटना दुरुस्ती तीही 1961 मधील, ज्यात उपराष्ट्रपती निवडणुकीतील बदल स्पष्ट झाले. 12वी घटना दुरुस्ती 1962, ज्यात गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट झाले. आणि 13व्या घटना दुरुस्तीमध्ये, जी होती 1962 मधली, ज्यात नागालँड राज्याची निर्मिती आणि त्याबद्दलच्या विशेष तरतुदी आपल्याला बघायला मिळतात. तर हे घटना दुरुस्ती अभ्यासत असताना स्पर्धकांना एक टिप म्हणून किंवा एक अजून त्यामध्ये ऍडिशनल माहिती परीक्षेच्या दृष्टीने, ती म्हणजे आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटना दुरुस्ती आणि त्याचं साल आणि त्यात झालेले बदल याबाबतची माहिती देत आहे, पण ते बदल कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट झाले आहेत किंवा वगळले गेले आहेत याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं हे पुस्तक भारतीय संविधानाचं, त्या पुस्तकामधलं पान नंबर 410 या पानापासून तुम्हाला घटना दुरुस्तीचा क्रम आणि त्याची माहिती ही विस्तारित स्वरूपात बघायला मिळणार आहे. ज्यात तुम्हाला भारतीय संविधानाचं पहिलं घटना दुरुस्ती कधी झाली, त्यात ती अंमलात कधी आली आणि त्याच्यामध्ये झालेल्या दुरुस्त्या, समाविष्ट किंवा वगळण्यात आलेले अनुच्छेद किंवा अनुसूची याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे. मग ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बघत असाल, त्या व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही तुमचं हे पुस्तक सोबत ठेवलं तर त्यावेळेस तुम्हाला घटना दुरुस्ती कधी झाली, त्यात कोणते बदल झाले आणि बदल झाल्यानंतर त्याचा अनुच्छेद कोणता बनला किंवा ती कोणत्या अनुसूचीमध्ये आली याची माहिती तुम्हाला या पुस्तकाच्या मदतीने होणार आहे. तर ह्या 13 घटना दुरुस्तीनंतर आपण पुढच्या घटना दुरुस्ती कधी आणि कशा झाल्या ते बघूयात. यानंतरची पुढची घटना दुरुस्ती म्हणजे ती 14, जी झाली होती 1962 मध्ये, ज्यात पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट झाला आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभाची स्थापना झाली. 15वी घटना दुरुस्ती सांगते, जी 1963 मधली,
ज्यात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 वर्ष केले. 16वी घटना दुरुस्ती 1963 मधली, ज्यात शपथपत्रात सार्वभौमता आणि एकात्मता राखण्याची तरतूद समाविष्ट झाली. 17व्या घटना दुरुस्तीनुसार जमीन सुधारणा कायद्यांना न्यायिक पुनरावलोकनातून संरक्षण मिळण्याची तरतूद ही 1964च्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट झाली. 18वी घटना दुरुस्ती 1966 ची, जी नवीन राज्यांची निर्मिती याबाबतची माहिती पुरवते. आणि 19वी घटना दुरुस्ती, जी निवडणूक न्यायाधिकरणे रद्द झाली, इलेक्शन ट्रिब्युनल्स, त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलची तरतूद या घटना दुरुस्तीनंतर बदलण्यात आली. नंतर 20वी घटना दुरुस्ती, ती देखील 1966 मधली, ज्यात काही न्यायाधीशांच्या नियुक्तीचे वैधीकरण, व्हॅलिडेशनच्या बाबतीत बदल करण्यात आले, माहिती पुरवण्यात आली, तरतूद करण्यात आली. नंतरची घटना दुरुस्ती 21वी, ज्यात 8व्या परिशिष्टात सिंधी भाषा देखील त्यात समाविष्ट करण्यात आली. आणि ही घटना दुरुस्ती होती 1967 ची. पुढची घटना दुरुस्ती ती म्हणजे 22, जी 1969 मधली, ज्यामध्ये आसाम मधून मेघालय राज्याची निर्मिती झाली. ऑटोनॉमस स्टेट म्हणून या राज्याची निर्मिती झाली. 23वी घटना दुरुस्ती 1969 मधली, ज्यात SC, ST, अँग्लो इंडियन्स यांची आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढवली, जी 1980 पर्यंत झाली. नंतर 24वी घटना दुरुस्ती 1971 पर्यंत, ज्यात संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते, राष्ट्रपतींची संमती त्यासाठी बंधनकारक आहे, हे तरतूद सांगणारी ही घटना दुरुस्ती होती. नंतर 25वी घटना दुरुस्ती, जी मालमत्तेच्या अधिकारात कपात करते आणि भरपाई ऐवजी रक्कम म्हणून त्यात ती तरतूद समाविष्ट करण्यात आली. 26 घटना दुरुस्ती 1971 मधली, त्याच्यामधली प्रिव्ही पर्स रद्द याबाबतची माहिती मिळते. 27वी घटना दुरुस्ती, ईशान्येकडील काही केंद्रशासित प्रदेशांसाठी तरतुदी झाल्या. घटना दुरुस्ती 28 नुसार ICS अधिकाऱ्यांचे विशेष अधिकार रद्द करण्यात आले. 29 घटना दुरुस्ती सांगते केरळ जमीन सुधारणा कायदे 9व्या परिशिष्टात समाविष्ट झाले. 30वी घटना दुरुस्ती, दिवाणी खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार बदलले. 31वी घटना दुरुस्ती, लोकसभेतील सदस्य संख्या 525 वरून 545 केली. 32व्या घटना दुरुस्तीनुसार आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष तरतुदी झाल्या. 33वी घटना दुरुस्ती सांगते राजीनामा स्वइच्छेने आणि खऱ्या असल्याची खात्री झाल्यावरच स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली. 34वी घटना दुरुस्ती, जमीन सुधारणा कायदे 9व्या परिशिष्टात समाविष्ट झाले. 35वी घटना दुरुस्ती, सिक्कीमला सहराज्याचा दर्जा मिळाला, म्हणजेच असोसिएट स्टेट याचा दर्जा 35व्या घटना दुरुस्तीमध्ये मिळाला. 36वी घटना दुरुस्ती, सिक्कीमला भारताचे 22वे पूर्ण राज्य म्हणून मान्यता मिळाली. 37वी घटना दुरुस्ती, अरुणाचल प्रदेशासाठी विधानसभेची तरतूद झाली. 38वी घटना दुरुस्ती, आणीबाणी आणि आद्य देशांवर न्यायिक पुनरावलोकन नाकारले. 39 घटना दुरुस्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतील वादांवर न्यायालयीन हस्तक्षेप वगळला. 40वी घटना दुरुस्ती, सागरी सीमा, भूखंडावरील मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात असेल याची तरतूद 40वी घटना दुरुस्तीमध्ये झाली. 41वी घटना दुरुस्ती सांगते राज्य लोकसेवा आयोग सदस्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 झाले. 42वा घटना दुरुस्ती सांगते मिनी संविधान प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता, मूलभूत कर्तव्य जोडली गेली. ही महत्वाची घटना दुरुस्ती आहे, ज्याच्यामध्ये हे महत्वाचे मुद्दे ऍड झाले आणि आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत कर्तव्य कशा पद्धतीने मिळाले हे सांगणारी ही 42वी घटना दुरुस्ती, आणि जी झाली होती 1976 मध्ये. 43वी घटना दुरुस्ती सांगते 39व्या दुरुस्तीने काढलेले न्यायिक पुनरावलोकन अधिकार बहाल झाले पुन्हा. 44 घटना दुरुस्ती सांगते मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळला, सशस्त्र बंडाळी शब्द जोडला, आणि 38वी घटना दुरुस्ती रद्द झाली. म्हणजे झालेल्या घटना दुरुस्ती त्या कालांतराने दुसऱ्या घटना दुरुस्तीमुळे देखील रद्द झालेल्या आहेत. त्याचं हे एक उदाहरण आहे. आणि यामध्ये असलेला या 44व्या घटना दुरुस्तीमध्ये महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं की पूर्वी मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये होता, पण 78 साली झालेली ही घटना दुरुस्तीमुळे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून काढण्यात आला. पुढची घटना दुरुस्ती म्हणजे 45वी घटना दुरुस्ती, ज्यामध्ये SC, ST, अँग्लो इंडियन आरक्षण 10 वर्षांनी वाढवले, ते 1990 पर्यंत वाढले. 46वी घटना दुरुस्ती, विक्री कर संबंधित तरतुदी बदलल्या, म्हणजे सेल्स टॅक्स संबंधित असलेल्या तरतुदी ह्या 46व्या घटना दुरुस्तीनंतर बदलण्यात आल्या. 43वी घटना दुरुस्ती सांगते जमीन सुधारणा कायदे 9व्या परिशिष्टात समाविष्ट झाले. 48वी घटना दुरुस्ती,
पंजाबमध्ये राष्ट्रपती लागवड वाढवण्यासंदर्भातली होती. 49वी घटना दुरुस्ती, त्रिपुरासाठी स्वायत्त जिल्हा परिषदांची तरतूद. 50वी घटना दुरुस्ती, गुप्तचर व दळणवळण संस्थांमध्ये मूलभूत हक्कांवर निर्बंध. 41वी घटना दुरुस्ती सांगते नागालँड, मेघालय, मिझोराम, अरुणाचलमध्ये एसटी आरक्षण लोकसभेमधलं हे निश्चित करण्यात आलं 91व्या घटना दुरुस्तीमध्ये. 52वी घटना दुरुस्ती सांगते पक्षांतर बंदी कायदा 10वे परिशिष्ट यामुळे जोडण्यात आले. 53वी घटना दुरुस्ती मिझोरामसाठी विशेष तरतुदी राज्यांचा दर्जा त्याला देण्यात आला. 54वी घटना दुरुस्ती सर्वोच्च आणि उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या वेतनवाढ याबाबतची माहिती ह्या घटना दुरुस्तीमुळे जोडण्यात आली. घटना दुरुस्ती 55 सांगते अरुणाचल प्रदेशासाठी विशेष तरतुदी, म्हणजे अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा त्यात वेळेस बहाल करण्यात आला. 56 घटना दुरुस्ती गोव्या राज्याचा दर्जा, विधानसभा 30 जागांपेक्षा कमी नसावी. घटना दुरुस्ती 57 ईशान्येकडील राज्यांमध्ये एसटी आरक्षणाची तरतूद यात जोडण्यात आली. घटना दुरुस्ती 58 ज्यात संविधानाचा हिंदी अनुवाद अधिकृत मानला. घटना दुरुस्ती 59 ज्यामध्ये पंजाबमध्ये आणीबाणी लागू करण्याबाबत विशेष तरतुदी जोडल्या गेल्या. घटना दुरुस्ती 60 नुसार व्यावसायिक कर मर्यादा वाढवली. आणि घटना दुरुस्ती 61 नुसार मतदानाचे वय 21 वरून 18 झाले. आणि ही घटना दुरुस्ती झाली होती 1989. म्हणून हा देखील मुद्दा, ही देखील घटना दुरुस्ती महत्वाची आहे की मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये झाले आणि कोणत्या साली झाले. पुढची घटना दुरुस्ती म्हणजे 62 ज्यामध्ये एससी, एसटी, अँग्लो इंडियन आरक्षण ह्या सर्वांचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवले जे 2000 पर्यंत झाले. नंतर पुढची घटना दुरुस्ती 1889 ज्यामध्ये 59वी जी घटना दुरुस्ती होती ती रद्द झाली, ज्यामध्ये पंजाबमध्ये आणीबाणी लागू करण्याबाबतची जी तरतूद होती या 63व्या घटना दुरुस्तीमुळे ती रद्द झाली. 64 घटना दुरुस्ती सांगते पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढविण्यासाठी. 65वी घटना दुरुस्ती सांगते एससी एसटी साठी राष्ट्रीय आयोग नॅशनल कमिशन बनवण्यात आलं, त्याची तरतूद ह्या 65व्या घटना दुरुस्तीमध्ये जोडण्यात आली. 66 घटना दुरुस्ती सांगते जमीन सुधारणा कायदे 9व्या परिशिष्टात सामील झाले, जोडण्यात आले. 67 घटना दुरुस्ती पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढविण्यासाठी. 68वी घटना दुरुस्ती पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढविण्यासाठी 1 वर्षासाठी ही राष्ट्रपती राजवट वाढवली गेली, त्यामुळे ती घटना दुरुस्ती त्या पिरियडमध्ये त्या वर्षासाठी ही वाढवण्यात येत होती. आणि 69 घटना दुरुस्ती सांगते दिल्लीला एनसीटी विशेष दर्जा देण्याची तरतूद या घटना दुरुस्तीमुळे झाली. 70वी घटना दुरुस्ती सांगते दिल्ली व पॉंडिचेरी सदस्यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळाला. 71 घटना दुरुस्ती सांगते कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा 8व्या परिशिष्टात जोडण्यात आल्या. 72व्या घटना दुरुस्तीमध्ये त्रिपुरात एसटी आरक्षण विधानसभेतील देण्यात आलं. 73 घटना दुरुस्ती सांगते पंचायती राजला संविधानिक दर्जा आणि 11वे परिशिष्ट जोडण्यात आले. 74 घटना दुरुस्ती सांगते नगरपालिकांना संविधानिक दर्जा आणि 12वे परिशिष्ट जोडण्यात आले. 75व्या घटना दुरुस्तीमध्ये भाडे विवादांसाठी रेंट ट्रिब्युनलसाठी तरतूद करण्यात आली. 76व्या घटना दुरुस्तीनुसार तामिळनाडूचा 69% आरक्षण कायदा 9व्या परिशिष्टात जोडला गेला आणि ती घटना दुरुस्ती झाली. 77 घटना दुरुस्तीमुळे पदोन्नतीत एससी एसटी आरक्षण देण्यात आलं. 78व्या घटना दुरुस्तीमुळे जमीन सुधारणा कायदे 9व्या परिशिष्टात जोडण्यात आले. 69 घटना दुरुस्तीनुसार एससी एसटी अँग्लो इंडियन्स आरक्षण 10 वर्षांनी वाढवले, म्हणजे 2010 पर्यंत. जर तुम्ही बघितलं की हे जे एसटी एसटी अँग्लो इंडियनचं जे आरक्षण आहे ते 10 वर्षांनी वाढत आलेलं आहे आणि त्याची तरतूद, त्याची घटना दुरुस्ती आपल्याला त्या क्रमामध्ये बघायला मिळते. 80वी घटना दुरुस्ती सांगते कर महसूल विभाजनासाठी पर्यायी योजना. 81 घटना दुरुस्तीनुसार बॅकलॉग वॅकन्सीजसाठी 50% आरक्षण मर्यादा नाही. 82 घटना दुरुस्ती सांगते एससी एसटी साठी पात्रतेतील शिथिलता. 83व्या घटना दुरुस्तीनुसार अरुणाचल प्रदेश यात पंचायती राज मध्ये एससी आरक्षण नाही हे नमूद झालं. 84व्या घटना दुरुस्तीमध्ये 2026 पर्यंत लोकसभा विधानसभा सीमांकन गोठवले, म्हणजे थांबवले. आणि 85 घटना दुरुस्ती सांगते पदोन्नतीतील आरक्षणात परिणामी वरिष्ठता याबाबतची तरतूद ह्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली. अनुच्छेद 86 नुसार शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, म्हणून ते अनुच्छेद 21 क म्हणजेच 21 ए हे जोडण्यात आलं आणि ह्या 86व्या घटना दुरुस्तीमध्ये शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनला.
हे देखील महत्वाचं आहे. 87 घटना दुरुस्ती सांगते लोकसंख्या आधार 1991 ऐवजी 2001 झाली. 88 घटना दुरुस्ती सांगते केंद्र सरकारला सर्व्हिस टॅक्स अधिकार. 89 घटना दुरुस्ती राष्ट्रीय SC व ST आयोग विभक्त. 90 घटना दुरुस्ती आसाम मधील बोडोलँड भागातील लोकसभा जागा संरक्षण. 91व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळ 15% मर्यादा स्पष्ट करते आणि पक्षांतरावर अपात्रता दर्शवते. 92व्या घटना दुरुस्तीनुसार बोडो, डोगरी, मैथिली, संथाली भाषा ह्या जोडण्यात आल्या. 93व्या घटना दुरुस्तीनुसार खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये SC, ST, OBC आरक्षण देण्यात आलं. 94व्या घटना दुरुस्तीनुसार बिहार ऐवजी छत्तीसगड व झारखंडमध्ये आदिवासी कल्याण मंत्री असेल याची तरतूद करण्यात आली. 95व्या घटना दुरुस्तीनुसार SC, ST, अँग्लो इंडियन्स आरक्षण 10 वर्षांनी वाढले म्हणजे 2020 पर्यंत झाले. घटना दुरुस्ती 96 नुसार ओडिया ऐवजी ओडिया ही भाषा अनुसूची 8 मध्ये समाविष्ट करण्यात आली. 97वी घटना दुरुस्ती सांगते सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा देण्यात आला. 98 घटना दुरुस्ती कर्नाटकासाठी विशेष तरतुदी. 99 घटना दुरुस्ती राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यात आलं. 100 घटना दुरुस्ती भारत बांगलादेश भूसीमा करार याबाबतची तरतूद करण्यात आली. 101 घटना दुरुस्तीनुसार GST लागू झाला. 102 घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग संविधानिक दर्जा याला देण्यात आला. आणि 103 घटना दुरुस्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे ST, SC, NT या सगळ्यांसोबतच जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी 10% आरक्षणाची तरतूद ह्या 103 या घटना दुरुस्तीनंतर जी झाली होती 2011 मध्ये त्यानंतर ही समाविष्ट करण्यात आली. तर हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. 104 घटना दुरुस्ती सांगते SC, ST आरक्षण वाढवले 2030 पर्यंत आणि यापूर्वी जे अँग्लो इंडियन आरक्षण होतं ते ह्या घटना दुरुस्तीमुळे रद्द झालं आहे. आधीच्या घटना दुरुस्तींमध्ये बघितलं आपण की ST, SC, अँग्लो इंडियन्स यांचं आरक्षण विधानसभेतील यांचं आरक्षण हे 10 वर्षांनी वाढत होतं. पण 2004च्या घटना दुरुस्तीनंतर SC, STचं आरक्षण वाढवलं गेलं पण अँग्लो इंडियनचं आरक्षण हे रद्द झालं आहे. 105 घटना दुरुस्ती सांगते राज्यांना स्वतःची SC, BC किंवा OBC यादी ठरवण्याचा अधिकार आहे. 106 आणि शेवटची घटना दुरुस्ती सांगते जी झाली होती 2023 मध्ये ज्यात लोकसभा, विधानसभा व दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद या घटना दुरुस्तीनंतर जोडण्यात आली. तर अशा पद्धतीने होत्या हे आपल्या सर्व झालेल्या घटना दुरुस्ती ज्यामध्ये महत्वाच्या गोष्टी या बदलण्यात आल्या, समाविष्ट करण्यात आल्या, त्यात अनुसूची जोडण्यात आल्या. तर अनुसूची काय आहे, परिशिष्ट काय आहे याची देखील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण संविधानाच्या भागासोबतच त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर बाबी देखील जाणून घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल आणि घटना दुरुस्ती कधी आणि काय झाली हे देखील तुम्हाला समजलं असेल तर भेटूया पुढच्या भागांमध्ये ज्यामध्ये आपल्याला संविधानाबाबत अजून सखोल जाणायला मिळणार आहे. तर भेटूया निश्चितच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखे एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.